PS Talk Podcast, episode number 91. Host Dr. Vishal Bedurkar, guest Dr. Vishal Bedurkar. Date 6 January 2026. Podcast number 91. Start. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे. मित्रांनो, या पॉडकास्टची सुरुवात होत असताना आमचे जे मास्टर आहेत त्यांनी जी सूचना केली आणि ती सूचना होती पॉडकास्ट नंबर अमुक अमुक, होस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर, गेस्ट डॉक्टर विशाल बेदुरकर. आता ही सुरुवात कशी झाली तुम्ही थोडं आठवा. लहानपणी तुम्हाला किती छोटे तुम्ही असतानाची तुम्ही स्वतः आठवता. म्हणजे मी जर स्वतःला विचारलं तर मी साधारणपणे पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये जेव्हा होतो ते मला आठवतं की मी दुसऱ्या वर्गामध्ये होतो आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जायचो. आणि त्या शाळेत जात असताना शनिवारची समजा शाळा असेल सकाळी सकाळी, तर बरोबर दात घासून नाही आलं म्हणून माझ्या शिक्षकांनी मला एक चांगली कानफडात दिली होती आणि त्यावेळेस मी त्या पायरीवर पडलो होतो. तिथपर्यंत मला आठवतं. त्याच्यापेक्षा आधीच मग मला काही आठवत नाही. तसं तुम्हाला पण आठवत असेल थोडं. मला असं वाटतं की थोडे तुम्ही स्टॉप करून थोडा विचार करा की आपल्याला कुठपर्यंत आपण स्वतः आठवतो. आता हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं आहे की पॉडकास्टची सुरुवात ही एकट्या व्यक्तीच्या पॉडकास्ट पासून झालेली आहे. आता आपल्याला पॉडकास्ट म्हटलं की 2 व्यक्ती, कधी कधी 3 आणि 4 व्यक्ती पण असतात, दिसतात तुम्हाला. परंतु मुळात पॉडकास्टची सुरुवात ही एका व्यक्तीच्या पॉडकास्ट पासून झाली. तुम्ही गुगलला सर्च करू शकता, तुम्ही आता AI ला पण विचारू शकता. मुळात पॉडकास्ट हे काय आहे, तर आपल्या लाईफमध्ये सगळ्यात अवघड गोष्ट जर कुठली असेल तर ती आहे दुसऱ्याला समजून घेणं. पॉडकास्ट ही समजून घेण्याची प्रोसेस आहे. ज्यावेळेस 2 व्यक्ती बसतात, 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती बसतात, आपण म्हणतो ना गप्पा ज्या होतात. गावाकडे जर तुम्ही गावाकडच्या संस्कृतीमधून जर का तुम्ही आलेले असाल तर तिकडे आपण शेकोटी पेटवल्यानंतर बसतो, जेवण झाल्यानंतर गप्पा करायला बसतो. असं आपण जेव्हा बसतो तेव्हा एकमेकांसोबत आपण बोलतो. त्यावेळेस ऍक्च्युअली एकमेकांना समजून घेण्याचा तो प्रवास असतो. पॉडकास्ट म्हणजे सुद्धा एकमेकांना समजून घेण्याचा प्रवास असतो. आता तुम्ही म्हणाल की सर गेस्ट आहेत ते काय समजून घेणार तुम्हाला, तुम्ही गेस्टला समजून घेणार हे ठीक आहे. गेस्ट काय आहे, त्यांचा प्रवास कसा झाला वगैरे 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 हे सगळं आहे. पण गेस्ट तुम्हाला कसं काय समजून घेणार, तर यस, गेस्टला सुद्धा समजून घ्यायचं असतं की हा मला काय विचारतो, याला काय माझ्याकडून अपेक्षित आहे. नुसत्या वरवरच्याच गोष्टी आहेत की खोलात जाऊन काही समजून घ्यायचं आहे, ते त्याला समजून घ्यायचं आहे. आणि हे एकमेकांना समजून घेणं, सोबतच तो विषय समजून घेणं आणि तो विषय समजून घेत असताना आपल्या प्रेक्षकांना समजून घेणं. आपल्या प्रेक्षकांना याच्यातून, ह्या विषयातून काय ऐकायला, काय पाहायला आवडणार आहे, त्यांना कुठला अनुभव अपेक्षित आहे, काय चांगलं मिळू शकतं हे समजून घेणं. म्हणजे पॉडकास्ट म्हणजे हा सगळा समजून घेण्याचा गेम आहे. तो सगळा हा खेळ आहे. आम्ही आज हा विचार केला की आपण इतके पॉडकास्ट केले, परंतु आपण एकट्याचा पॉडकास्ट कधी केला नाही. आज आपण तो करतोय. मला असं वाटलं की मला ह्या सगळ्या पॉडकास्टच्या प्रवासामध्ये जे अनुभव आले ते तुमच्यासोबत शेअर केले पाहिजे. कुठंतरी आपल्याला असं वाटलं, म्हणजे आमच्या पूर्ण टीमला असं वाटलं की ठीक आहे, आपण प्रत्येक वेळेस कोणीतरी व्यक्तीला बोलावतो, त्या एका विशिष्ट विषयापुरता आपण तो पॉडकास्ट मर्यादित करतो किंवा त्या व्यक्तीच्या अनुभवापुरता तो पॉडकास्ट मर्यादित होतो. परंतु आतापर्यंत आपण घेतलेले पॉडकास्ट किंवा ह्या पॉडकास्टच्या निमित्तानं आलेले जे काही अनुभव आहेत, हे अनुभव आपल्या सगळ्या मित्रांसोबत आपण का शेअर करू नये, आणि त्यातून आपल्या आजच्या पॉडकास्टची बीजं जी आहे ती रोवली गेली. मुळात मी पॉडकास्टकडे जे वळलो, माझा जो पिंड आहे तो शिक्षकाचा आहे. मी माझ्या आयुष्याची जवळजवळ 30 वर्ष शिक्षकी पेशामध्ये घातलेली आहेत, जरी अधिकारी राहिलो असेल तरी. तर मग हे ज्ञानज्योती एज्युकेशनचं शिक्षणाचं सगळं सुरू असताना पॉडकास्टचं खूळ कुठून आलं, का असं वाटलं की पॉडकास्ट करावा, तर याच्या मागचं एक रिझन असं आहे की साधारणतः या आधीच्या जुलैच्या आसपास, म्हणजे मे जूनच्या आसपास असेल, मी एक डायरी ऑफ अ CEO नावाचे एक पुस्तक वाचत होतो. आणि त्या पुस्तकामध्ये जो व्यक्ती होता तो सांगत होता की पॉडकास्ट हे एक असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून तुम्ही
फक्त तुमचा बिझनेसच नाही, तर तुम्ही वेगवेगळ्या माणसांना समजून घेण्याची जी प्रोसेस आहे, जी आयुष्यात खऱ्या अर्थानं तुम्हाला समृद्ध करते, ती तुम्ही अनुभवू शकता. आणि त्यावेळेस बॅकएंडला माझ्या डोक्यात असं एक चालू होतं की आपण सारखं अनेक वर्षापासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. शिकणं, शिकवणं, वेगवेगळे विषय हे सगळं सगळं सारखं आहेच. पण कुठेतरी त्या विषयाच्या बाहेर पण आलं पाहिजे. त्या विषयाच्या बाहेर येऊन त्या विषयाकडे पाहणं हा एक वेगळा अनुभव असतो. आणि मग आपण थोडंसं ओपन झालो पाहिजे सगळ्या विषयांसाठी. आता सगळ्या विषयांसाठी ओपन व्हायचं म्हणजे काय करायचं? मग मला त्यावेळेस असं लक्षात आलं की पॉडकास्ट ही एक खूप सुंदर संधी आहे, चांगली संधी आहे. आणि मग मी त्या दृष्टीनं विचार करणं सुरू केलं. आणि नेहमीच्या सवयीप्रमाणे म्हणा की फार विचार न करता, फार नियोजन न करता एखादी गोष्ट मनात आली आणि सुरू केली. तशा पद्धतीनं मी ते सुरू केलं. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे म्हणा, तुमच्या सहकार्यामुळे म्हणा, की इतके दिवस जवळजवळ 100 पॉडकास्ट पर्यंत आपण आलेलो आहे. तिथपर्यंत तो प्रवाह अखंड सुरू आहे. खूप वेगवेगळ्या अडचणी असल्या तरी, आणि ही एक मोठी गोष्ट आहे. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये जे अनुभव आलेले आहेत ते नक्कीच समजून घेण्यासारखे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा अडचण आली ती म्हणजे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत. पॉडकास्ट करायचा, तो व्हिडिओ पॉडकास्ट करायचा. तर व्हिडिओ पॉडकास्ट करण्यासाठी आपल्याला कॅमेरा समजून घ्यावा लागतो. आवाजाचे जे काही तंत्र आहेत, जे आपण रेकॉर्डिंग म्हणतो, त्या रेकॉर्डिंगची काही तंत्र आहेत. आणि मी तर मुळात शिक्षक माणूस, ती कशी येणार? पण सुदैवाने खूप चांगले लोक भेटत गेले, ज्यांना ह्या गोष्टीतली माहिती होती, ते भेटत गेले आणि त्याने आपण त्या गोष्टी ॲक्वायर करत गेलो. त्यानंतर मग सगळ्यात मोठा प्रश्न होता की आपल्या पॉडकास्टमध्ये येईल कोण? कोण गप्पा मारणार? पण मग लक्षात आलं की दुसरे कशाला पाहिजे? आपण ज्या लोकांसोबत काम करतोय, वेगवेगळ्या निमित्तानं ज्यांच्या ओळखी होतात, आणि थोडं पुस्तक वाचनाची सवय असल्यामुळे म्हणा की काही म्हणा, पण आधीपासून एक सवय लागली होती मला की जे आपण वाचतो त्याचं प्रतिबिंब आपण जो रोजचं जीवन जगतो त्या जगण्यामध्ये मी पाहत होतो. म्हणजे पुस्तकात जर आपण असं वाचलं असेल की एखाद्या व्यक्तीकडे आपण किंवा आपल्या आयुष्यामध्ये आपण दयेचा दृष्टिकोन ठेवला पाहिजे, किंवा करुणा जी आहे ती आपल्या आयुष्यात असली पाहिजे, तर मला आधीपासूनची सवय होती की आपल्या रोजच्या जगण्यामध्ये करुणा कुठं दिसते का आपल्याला? एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात ती करुणा दिसते का? एखादा व्यक्ती दुसऱ्याला दया दाखवतो आहे, करुणा दाखवतो आहे, ते दिसते का? मग अगदी रस्त्यावरच्या कुत्र्यांना बिस्किट टाकणारे जे माणसं असतात तिथून, तर त्या कबुतरांना दाणे टाकणाऱ्या व्यक्तींपर्यंत, तर अगदी थंडीच्या दिवसामध्ये जे रस्त्यावर झोपणारे लोक आहेत त्यांना ब्लँकेट वाटणाऱ्या लोकांपर्यंत असे लोक दिसायला लागले. आणि लक्षात आलं की पुस्तकातलं खरं विश्व ते इथे आहे. आणि मग त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू केला. आता जर मला आठवतं की खूप सारे पॉडकास्ट घेतले आम्ही, पण सगळ्यात पहिल्यांदा जो पॉडकास्ट मला घेतला होता तो आपल्या या लिंकमध्ये तुम्ही पाहू शकता. मुस्लिम सत्यशोधक समाजाचे जे अध्यक्ष होते तांबोळी सर, शमसुद्दीन तांबोळी सर. तर मी आमच्या विद्यार्थ्यांच्या निमित्तानं जेव्हा या सरांना भेटायला जायचो त्यावेळेस सरांचं मी काम पाहायचो की सर प्राध्यापक होते, परंतु मुस्लिम समाजातल्या मुलींचा प्रश्न असेल, मुलांचा प्रश्न असेल, समाज सुधारण्याचे जे काही कामं आहेत, असं कुठलंही काम आलं की ते खांद्याला आपली शबनम अटकवायचे आणि निघून जायचे. मला नेहमी वेळ वाटायचं की हे कसं काय? मग मी जेव्हा त्यांच्यासोबत या विषयावर बोलायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की ही एक व्यक्ती अशी आहे की जी राजीव गांधींपासून आतापर्यंत जेवढे पंतप्रधान झालेत त्या सगळ्या पंतप्रधानांना भेटलेली व्यक्ती आहे, एकाच विषयावर. जे मुस्लिम समाजातले सुधारणा आहेत तर त्या मुस्लिम समाजातल्या सुधारणांच्या याच्यावर. मग माझ्या लक्षात आलं की अरे हा विषय खूप डीप आहे, समजून घेतला पाहिजे. आणि मग त्यांच्यासोबत 2-4 काही मीटिंग झाल्या, बैठका झाल्या, त्यांच्या घरी असेल, त्यांच्या सवडीनुसार. आणि लक्षात आलं की हा विषय लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जेव्हा आम्हाला तो संवाद साधता आला, खूप चांगलं वाटलं की जे मला समजलेलं आहे ते माझ्या काही लोकांपर्यंत तरी मला पोहोचवता आलं. एक वेगळं समाधान होतं. मला आठवतं की पुण्याजवळ सिंहगडाच्या पायथ्याशी एक खूप सुंदर रिसॉर्ट टाईप जागा आहे आणि त्या ठिकाणी आम्ही ट्रेनिंगसाठी गेलो होतो आणि त्या ठिकाणी तो पॉडकास्ट आम्ही घेतला होता. सरांना ती जागा पण खूप सुंदर, म्हणजे ते आवडली ती जागा.
आणि आजही आम्ही भेटलो की सर त्या जागेबद्दल बोलतात आणि तो पॉडकास्ट सुद्धा खूप सुंदर झाला, पहिला होता. आम्हालाही त्यातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. पण ती एक सुरुवात होती आणि ती चांगली सुरुवात होती. त्यानंतर अनेक विषयांवरचे पॉडकास्ट झाले. त्यानंतर जर लक्षात ठेवण्यासारखा अनुभव तुम्ही म्हणाल तर शिक्षण. शिक्षण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. ॲक्च्युली शेती आणि शिक्षण हे दोन विषय होते, पण काही दिवसांपासून प्रत्यक्षात शेती तर मला करता आली नाही. त्याच्या आधी मी अनेक वर्ष शेती केली, परंतु शिक्षणाविषयी मात्र कायम ऋणानुबंध जे आहेत ते टिकून आहेत आणि मला असं वाटतं की शेवटच्या श्वासापर्यंत ते राहतील पण. तर शिक्षणाबद्दल जे काही पॉडकास्ट घेतले त्यामधले काही पॉडकास्ट आहेत की ज्यांनी आयुष्यभराच्या आठवणी मला दिल्या. त्यात खास करून जावडेकर सरांचा जो पॉडकास्ट मी घेतला, मला आताही आठवतं, पॉडकास्ट घेऊन उठल्यानंतर मी पहिल्यांदा सरांच्या पायाला स्पर्श केला. कारण मला ते जाणवलं की आजच्या काळात शिक्षणासाठी एवढं झपाटून म्हणजे अगदी जीवाच्या पलीकडे जाऊन काम करणारं व्यक्तिमत्व, मी असं म्हणेन की ते ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे. शिक्षण क्षेत्रात ज्यांनी काम केलेलं आहे त्याची पण लिंक तुम्हाला पाहता येईल. आता हे जे चॅनल आहे आपलं, त्या चॅनलमध्ये तुम्हाला दिसेल. आणि सरांनी इतक्या सुंदर पद्धतीनं त्यांनी सर्व शिक्षा अभियानसाठी जो लढा दिला, त्यांना माहीत नाही कदाचित, पण भारतातल्या किती लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि किती पुढच्या पिढ्यांना त्याचा फायदा होणार आहे त्याची गणती करता येऊ शकत नाही. एवढं मोठं ते काम आहे. त्यानंतर शिक्षणासंदर्भामध्ये शुभांगी दौतखाने मॅडम ज्या आहेत त्यांचा आपण एक पॉडकास्ट घेतला होता आणि फार सुंदर. आणि मला ते नवल वाटत होतं की धुळे नंदुरबार सारख्या भागातल्या एक मॅडम मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यामध्ये येतात, कोथरूडमध्ये राहतात आणि अमेरिकेतल्या मुलांना जे फ्री स्कूलिंग ज्याला आपण म्हणतो, अशा मुलांना त्या इथनं शिकवतात ऑनलाईनच्या माध्यमातून. अगदी हा पॉडकास्ट आता जेव्हा शूट करणं सुरू आहे त्याच्या आधी मग त्यांची भेट झाली आणि 5 वाजेपर्यंत त्यांचा जो क्लास होता तो सिंगापूरच्या मुलांचा होता. सिंगापूरच्या शाळांमध्ये कशा पद्धतीचं शिक्षण आहे आणि तिथल्या मुलांना काय गरज आहे त्याच्यावर आम्ही खूप सुंदर पद्धतीने गप्पा मारल्या. म्हणजे तुम्ही विचार करा की खऱ्या अर्थानं ग्लोबल विचार, खऱ्या अर्थानं ग्लोबल स्किल पुण्यामध्ये राहून, महाराष्ट्रात राहून, धुळे नंदुरबार सारख्या एखाद्या ग्रामीण भागातून येऊन एखादी व्यक्ती अमेरिकेतल्या मुलांना शिकवते. आणि कशाच्या बेसवर? तर फक्त नॉलेज, स्किल याच्या बेसवर. तो अनुभव खूप सुंदर होता आणि तोही ऋणानुबंध कायम कंटिन्यू सुरू आहे. मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की एखादा गेस्ट निवडायचे, त्यांना बोलवायचं, पॉडकास्ट करायचा आणि संपला विषय. इथपर्यंत हा विषय मर्यादित नाही आहे. तर माझं मागचं साधारणतः 1-1.5 वर्षाचं आयुष्य पॉडकास्टमुळे हे एवढं चांगलं समृद्ध झालेलं आहे, ज्याला खऱ्या अर्थानं एनरिचमेंट आपण म्हणतो. आणि ही सगळी एनरिचमेंट जी आहे ही तुमच्यामुळे झालेली आहे. आता माझी एक रिक्वेस्ट तुम्हाला ही आहे की ही एनरिचमेंट तुम्ही पण कुठं नाही कुठं अनुभवली असेल. आता सगळ्या पॉडकास्टमध्ये मी होतो त्याच्यामुळं मला ती सगळ्यात जास्त अनुभवायला मिळाली. तुम्ही कदाचित हा पॉडकास्ट पहिल्यांदा बघत असाल, कदाचित तुमच्यापैकी काही लोक असेल की त्यांनी एखादा पॉडकास्ट बघितला असेल कुठला तरी, मी सांगितलं तोच नाही, कुठलाही असेल, किंवा नसेल बघितला, 2 पॉडकास्ट बघितले असेल, 4 पॉडकास्ट बघितले असेल, किंवा मी म्हटलं तसं पहिल्यांदाच तुम्ही हे बघत असाल. पण ही जी एनरिचमेंटची प्रोसेस आहे याच्यात 2 शब्द खूपच महत्त्वाचे आहेत. एक आहे ते म्हणजे नॉलेज आणि दुसरं आहे मनोरंजन. मनोरंजन, मला आठवतं मी प्राथमिक शिक्षक होतो त्यावेळेस एक भिंत रंगवली होती मी आणि त्याच्यावर एक साने गुरुजींचं वाक्य लिहिलं होतं, जो जो करेल मनोरंजन मुलांचे. आता पुढचं मला आठवत नाही, पण तो म्हणजे देवाला प्रिय असेल अशा पद्धतीचं ते एक हे होतं, म्हणजे ती एक म्हण होती. म्हणजे ज्ञान जे आहे हे ज्ञान बोजड करून घेण्यापेक्षा ते मनोरंजनात्मक पद्धतीने, रंजक पद्धतीने, सहज समजेल असं रसाळ पद्धतीने जर का आपल्याला घेता आलं तर ते ज्ञान आपल्या आतमध्ये उतरतं पण खूप छान आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यात बदल पण येऊ शकतो. शेवटी आपण जे 3S टॉक नाव दिलेलं आहे
ह्याचा उद्देशच आहे सेल्फ कनेक्ट, सेल्फ इक्विलिब्रियम आणि सेल्फ सक्सेस. स्वतःशी कनेक्ट साधणे. कारण जगात सगळं आहे, पण तुम्ही कशासाठी बनलेला आहात, तुमच्या आत काय आहे, तुमच्या आत कुठली प्रेरणा आहे, तुमच्या आत कुठले गुण आहे, काहीतरी तर आपण घेऊन आलोय. असं नाही की सगळं आपण इथे येऊनच बनलेलो आहे, काहीतरी आपण प्रत्येकजण घेऊन आलोय. तर ते जे काही घेऊन आपण आलेलो आहे त्याच्याशी कनेक्ट, तो सेल्फ कनेक्ट. आणि मग हे बाहेरचं जग, आपल्या आतमधलं जग आणि ह्या दोन्हींचा साधलेला समतोल. आता समतोलला बॅलन्स हा इंग्लिशमधला शब्द आहे, पण मला असं वाटतं नेहमी की बॅलन्स हा कुठेतरी अपुरा शब्द आहे. म्हणजे मराठी आणि इंग्लिशमधला बॅलन्स साधण्यासाठी बॅलन्स हा शब्द मला पुरेसा वाटला नाही, आणि म्हणून मी त्याच्यासाठी शब्द निवडला इक्विलिब्रियम. मला तो जरा परफेक्ट शब्द वाटला. आणि मग त्या दोन्हींमधला साधणारा मेळ, हे माझ्यापुरतं जर तुम्ही विचाराल तर जगण्यासाठी पैसा लागतो, सगळ्यांनाच लागतो. कोणीच असं नाही या जगात की ज्याला पैसा लागत नाही. जगण्यासाठी पैसा सगळ्यांना लागतो, पण तो मिळवत असताना आपल्याशी रिलेट करणारे, ज्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे, अशा विषयासोबत जर आपल्याला काम करता आलं तर ते एक आपण ते भाग्य म्हणूया त्याला, किंवा तो बॅलन्स खूप चांगल्या पद्धतीनं साधतो. आणि मग ते काम करत असताना कुठेतरी आपण जे म्हणतो ना की थकवा जाणवत नाही आपल्याला, तर एक समाधान मिळतं, शांततेची झोप आपल्याला ती संध्याकाळची मिळते. अडीअडचणींवर मात करण्यासाठीची जी एक प्रेरणा असते ती प्रेरणा आपल्याला मिळते, आणि आपण दिवसेंदिवस ग्रो होत जातो. म्हणजे नुसतंच वय नाही वाढत, तर वयासोबतच आपण वाढतो. हा जर अनुभव असेल तर ते येण्यासाठीचा जो इक्विलिब्रियम आहे आतमधला आणि बाहेरचा, तो तिथं. आणि मग ह्या सगळ्यातून मिळणारं सेल्फ सक्सेस. शेवटी सेल्फ सक्सेसमध्ये बहुतेक वेळा ती कन्सेप्ट अशी आहे की अनेक लोकांना असं वाटतं की पैसे मिळाले म्हणजे सक्सेस मिळाला, नाव मिळालं म्हणजे सक्सेस मिळाला, अमुक एखादी गोष्ट आपण करू शकलो म्हणजे सक्सेस मिळाला. पण सक्सेसची व्याख्या ही प्रत्येकाची वेगळी आहे. मला जे मनापासून करावंसं वाटतं ते मी करू शकतो आहे, त्या प्रोसेसमध्ये सक्सेस आहे. अमुक इथून चालत निघालो आणि तिथं जाऊन पोहोचलो म्हणजे सक्सेस नाही आहे. चालण्याचा प्रवास म्हणजे सक्सेस आहे. मला असं वाटतं की हे पॉडकास्ट घेण्याचा जो प्रवास आहे, एक पॉडकास्ट म्हणून त्याचं सक्सेस हे या घेण्याच्या, तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या प्रवासामध्ये आहे. आणि ते निश्चितपणे तुम्हाला मिळालं असेल, आणि ते मला मिळालं आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. मला ते जाणवतं आहे. कदाचित तुम्हाला ते जाणवतं आहे की नाही मला माहीत नाही, पण जर सगळे पॉडकास्ट तुम्ही एक एक करून बघितलं, वेळ काढला थोडा, तर निश्चितपणे ते तुम्हाला पण जाणवेल. मला 100% खात्री आहे. मित्रांनो, मला एक उणीव ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जाणवते. ती म्हणजे जोपर्यंत तुम्ही खऱ्या अर्थानं ह्या प्रोसेसमध्ये सामील होणार नाही, तोपर्यंत ही प्रोसेस, त्यात ॲक्च्युअल मजा येणार नाही. कोणीतरी काहीतरी सादर केलं आणि तुम्ही ते बघितलं, म्हणजे काठावर राहून पाहणं म्हणतो ना आपण त्याला काही मजा नाही. पण तुम्हाला कुठल्या विषयांवरचे गेस्ट, त्यांच्याशी त्यांचे अनुभव ऐकायला पाहायला आवडतील, कुठल्या मुद्द्यांवर असले पाहिजे, कुठल्या मुद्द्यांवर आपल्याला पाहायला ऐकायला आवडणार आहे, हे जर का आम्हाला चांगल्या पद्धतीनं कळलं तर आम्ही तुमच्या आवडीनुसार गेस्ट आणि तुमच्या आवडीनुसार विचार किंवा तुमच्या आवडीनुसारचे विषय आपण ते निवडू शकतो. आणि त्यासाठी संपर्क साधायला खूप सिंपल आहे. सरळ सरळ कमेंट बॉक्स आहे, तो आपल्यासाठी आहेच. शिवाय तुम्ही चॅनलवर जर गेलात तर तुम्हाला अनेक आपले, म्हणजे अगदी फेसबुक असेल, इन्स्टा असेल, यूट्यूबचं आपलं चॅनल आहेच, आणि नंबर्स दिलेले आहेत. सहज संपर्क करता येतो, कारण आजचा काळ हा बोलण्याचा काळ आहे. जाता जाता एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की आम्ही 3 मित्र होतो. त्यातला एक जण जो आहे तो ॲम्ब्युलन्स चालवतो. ॲम्ब्युलन्स माहिती आहे तुम्हाला, ज्याला रोज लोकांना दवाखान्यात पोहोचवायचं काम पडतं, नाहीतर मग स्मशानात पोहोचवण्याचं काम पडतं. तो एक मित्र आहे ॲम्ब्युलन्स चालवणारा. दुसरा मित्र आहे तो थोडासा हळवा आहे, तो लवकर भावनिक होतो.
हा ॲम्ब्युलन्सवाला जो मित्र आहे हा जरा आपण म्हणू ना की त्याला रोज जीवन मरणाच्या प्रश्नासोबत पाहावं लागतं, त्याच्यामुळे तो थोडा प्रॅक्टिकल झाला आहे. आणि तो जो मित्र आहे तो हळवा आहे. आणि हळव्या माणसाचं, इमोशनल माणसाचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की थोडं अवघड असतं. म्हणजे अनेक ठिकाणी त्यांना झटकेच खावे लागतात, वाईट अनुभव असतात. तुम्ही अनेक लोकांनी हा अनुभव घेतला असेल, मी खूपदा घेतला आहे माझ्या आयुष्यामध्ये. इमोशनल लोकांना जरा आयुष्यात जास्त झटके बसतात, तसे त्याला अनेक आर्थिक झटके जास्त बसले आणि त्याच्यामुळे तो सतत पैशाच्या विवंचनेमध्ये असायचा. आम्ही तिघे जेव्हा एका वेळेस एकत्रित भेटलो तेव्हा नेहमीप्रमाणे यानं त्याला पैसे मागितले आणि मला असं वाटलं की हा नेहमीप्रमाणे त्याला पैसे देणार नाही, कारण हा प्रॅक्टिकल आहे, फुल प्रॅक्टिकल आहे, त्याला माहिती आहे पैसे येणार नाही. पण अचानकपणे काल याने पैसे जसे मागितले तसे त्याने विचारलं, ठीक आहे तुझं फोन पेचं मला स्कॅनर दे, मी पाठवतो. आणि त्याने लगेच पाठवले. पण मी पाहतच राहिलो, हे असं कसं काय झालं? आज सूर्य कुठून उगवला? तो निघून गेला, ज्याला पैसे पाहिजे होते तो मित्र निघून गेला. मी याला विचारलं की मित्रा, आज कसं काय सूर्य कुठून उगवला? तू एवढा प्रॅक्टिकल माणूस, तुने एकदम मागितले आणि तू देऊन टाकले, असं कसं काय झालं? तर तो माझ्याकडे पाहून अगदी डोळ्यात डोळे टाकून तो काय म्हणाला की तू याच्या पुढे मला कुठलीही शिवी दे, काही पण शिवी दे, पण मला प्रॅक्टिकल म्हणू नको. म्हटलं प्रॅक्टिकल म्हणू नको? तू स्वतःला इतके दिवस प्रॅक्टिकल म्हणत होता, काय झालं असं? मग तो सांगायला लागला की मी आज एका माणसाला स्मशानात पोहोचवून आलो. म्हटलं त्यात काय वेगळं आहे? तू रोज कोणाला नाही कोणाला स्मशानात पोहोचवतो, तुझं कामच आहे ते. तर तो म्हणाला नाही, मी आज ज्याला स्मशानामध्ये पोहोचवून आलो तो एवढा प्रॅक्टिकल होता की त्याला स्मशानामध्ये पोहोचवण्यासाठी गाडीमध्ये तो आणि मी, आम्ही दोघंच होतो. त्याच्या घरचं किंवा त्याच्या मित्रमंडळीपैकी कोणीही आलं नाही. ज्या लोकांनी मला त्याला सोपवलं माझ्याकडे, त्यांनी सांगितलं की आता तसाही हा गेलेलाच आहे, तर याला तूच घेऊन जा आणि तूच काय करायचं आहे ते कर. आणि इतके दिवस मी इतका प्रॅक्टिकल होतो, पण माझ्या डोळ्यामध्ये त्या प्रवासामध्ये, त्याच्या शेवटच्या प्रवासामध्ये माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला वाईट वाटलं आणि मी ठरवलं की आयुष्यात इतकंही प्रॅक्टिकल नाही राहायचं की आपल्याला शेवटच्या प्रवासात पोहोचवण्यासाठी पण कोणी येणार नाही. आणि तेव्हापासून मी ठरवलं की मी नाही राहणार प्रॅक्टिकल. मित्रांनो, जेव्हा तो हे सगळं सांगत होता मला पहिल्यांदाच बरं वाटलं की मी इमोशनल आहे. नाही तर आत्तापर्यंत मी स्वतःला कोसत होतो सारखा की इमोशनल असल्यामुळे माझं कसं नुकसान होत आहे, मी कसा पटकन कोणावर विश्वास ठेवतो आणि कसं असं स्वतःला आपण कोसतो. नेहमी आपण स्वतःला दोष देतो. पण आयुष्यात मला त्यावेळेस पहिल्यांदा वाटलं की नाही, जे काही आपण इमोशनल आहे तर काही वाईट नाही आहे. ठीक आहे, बॅलन्स असायला पाहिजे. इक्विलिब्रियम आपण जसा म्हटला आपला 3S मधला, तसा तो असायला पाहिजे. पण पहिल्यांदा मला ते जाणवलं आणि त्याने मला हे सांगितलं की एवढे कोण्याही माणसाने प्रॅक्टिकल व्हायचं नाही की शेवटच्या प्रवासात सुद्धा लोक तुमच्या सोबत नसतील. तसं प्रॅक्टिकल जगण्यात काही अर्थ नाही, कारण तसंही नसंही तर तुम्हाला शेवटी जायचंच आहे. मित्रांनो, हा अनुभव तुमच्यापर्यंत सांगण्याची संधी या पॉडकास्टमुळे मला मिळाली. तुम्हाला ते कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढच्या काळातल्या पॉडकास्टसाठीचे विषय, गेस्ट हे तुम्ही सुचवा. आणि पुन्हा एकदा सांगतो, पॉडकास्टच्या ह्या सगळ्या प्रवासात सामील व्हा, कारण जन्माला आलेला प्रत्येक जीव जाणार आहे. आपल्यापैकी कोणीच इथं राहायसाठी आलेलं नाही आहे. तुम्ही नाही, मी नाही, आमच्या या टीममध्ये बसलेले आत्ताचे हे लोक नाही, कोणीच नाही. सगळेजण, प्रत्येकजण जाणार आहे. पण गेल्यानंतर खूप प्रॅक्टिकल जगला असं म्हटलेलं कोणाला आवडणार नाही. इमोशनल होता, जे जगला ते मनापासून जगला असं म्हणायलाच सगळ्यांना आपल्याबद्दल म्हणून घ्यायला नक्की आवडणार आहे. त्यामुळं पॉडकास्टच्या ह्या प्रवासात तुमच्यापैकी प्रत्येकानं सामील व्हा. बाकी आम्ही नेहमीप्रमाणे सोबत आहोत. धन्यवाद.